नागपुरातील अशोक चौकामध्ये चक्क घराच्या बाल्कनीमधून उड्डाणपूल गेल्याचा प्रकार घडलाय। पण घरमालक प्रवीण पत्रे यांना यापासून काही अडचण नाहीये। NHAIनं नागपूर महानगरपालिकेला पत्र पाठवून हे घर हटवण्याची मागणी केली आहे। घराचं बांधकाम अनधिकृत असल्यानं नुकसान भरपाईबाबत काही तरतूद नसल्याचंही पालिकेनं म्हटलंय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नागपुरातील अशोक चौक परिसरामध्ये असा एक उड्डाणपूल जो चक्क एका बाल्कनीतून गेलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हा उड्डाणपूल जो आहे तो प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून गेल्याचं आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NHAI कडनं हा उड्डाणपूल जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। अशोक चौक इंदोरा दिघोरी असा हा उड्डाणपूल आहे, परंतु त्याची एक रोटरीचा एक भाग जो आहे तो आपण या ठिकाणी बघा। हा रोटरीचा एक भाग प्रवीण पत्रे यांच्या बाल्कनीतून गेलेला आहे आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। प्रवीण पत्रे माझ्यासोबत आहे। प्रवीणजी, तुमच्या बाल्कनीतून चक्क हा उड्डाणपुलाचा भाग गेलेला आहे। हो, पण मला त्याचा काहीच त्रास नाही आहे, त्यामुळे मला काही इश्यू नाही आहे तो बाल्कनीतनं गेला म्हणून। आणि डेव्हलपमेंटसाठी जर छोटं मोठं असं होत असेल तर माझा त्याला सपोर्ट आहे। उड्डाणपूल चक्क प्रवीण पत्रे यांच्या बाल्कनीतूून गेलेला आहे, त्यामुळे हे दृश्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9।